तर नमस्कार मित्रांनो, झक्कास बातमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत कोल्हापूरपासून अगदी अखेच्या अंतरावर असणारं आणि महाराष्ट्राचं आराध्यदैवत असणारं ज्योतिबा मंदिर. तसंही आमची या मंदिरावर येण्याची पहिलीच वेळ, पण इथे येऊन एकदम मनाला असं सुखदायक वाटत होतं, कारण की माझी ही तर पहिलीच वेळ होती. उंच अशा कमानीमधून आपण आता आतमध्ये जाणार होतो, की जी मंदिराच्या सुरुवातीला लागते आणि अगदीवरती स्पष्ट शब्दात लिहिलं होतं, दख्खनचा राजा ज्योतिबा. जसं महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिरात एकदम अशी बाहेर बाजारपेठ, तशी ही या मंदिराच्या शेजारी भरपूर अशी बाजारपेठ ही अशी उंच डोंगरावर वसलेली होती. सोबत माझे मित्र आणि मी उद्दरमजन करत पुढे निघालो आणि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे पावले आमची सरकत होती. रस्त्यानं जाताना आम्हाला वेगवेगळी दुकाने, जी प्रसादांची दुकाने दिसत होती आणि समोरच असं हे विस्तीर्ण असं मंदिर, जे एक वेगळीच अनुभूती देत होतं. असं म्हणतात की या मंदिराचा खरा जीर्णोद्धार केला तो महादाजी शिंदे यांनी. तेव्हापासून हे आजतागायत हे मंदिर महादाजी ट्रस्ट शिंदे यांच्याच देखरेखीखाली चालतं. आणि या मंदिरावर आणखी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांचंही याच्यावर एक मंडळ आहे. आता आम्ही मंदिरात प्रवेश करणार आहोत, तर पाहूया आपण. अशा प्रकारे आता आम्ही आतमध्ये आलो आणि पूर्ण असं मंदिराचं एक प्रदक्षिणा मारणार होतो, कारण की जिकडे पाहावा तिकडे आम्हाला गुलाल दिसत होता. आणि या गुलालामध्ये माखलेलं असं हे विस्तीर्ण असं ज्योतिबाचं मंदिर, जे सुरुवातीलाच एक वेगळीच अनुभूती देतं. चारी बाजूने असणारा सभामंडप आणि त्याच्याशी मधोमध असणारं हे मंदिर जणू काय हेमाडपंथी पद्धतीचं होतं. सोबतच येथे महादेवाचं मंदिर, त्यानंतर गणेशाचं मंदिर हे सगळं होतं. माझे मित्र आणि आम्ही इथे पहिल्यांदाच आल्यामुळे आम्ही खूप आनंदित होतो. उंच हा शिखर आणि एकदम असं हे जागृत देवस्थान असल्यामुळे इथे सकाळी लोकांची गर्दी पण खूप होती. तर अशा प्रकारे आम्ही ज्योतिबाच्या मंदिराला एक पूर्ण प्रदक्षिणा मारत होतो आणि चारही बाजूनं एकदम ज्योतिबाचं दर्शन घेत होतो, की बाबा हे मंदिर कसं असेल, काय म्हणजे मंदिराचं कामकाज कधी झालं, हे आम्ही लोकांकडून माहिती घेत होतो. तरी असं हे सुंदर असं मंदिर पाहून आम्हाला खूपच एकदम असं फ्रेश वाटत होतं, की बाबा. आणि थोड्याच वेळानंतर आम्ही आता मंदिरामध्ये आलो होतो आणि आता दख्खनचा राजा आपला ज्योतिबाचं दर्शन घेत होतो. अशा या मंदिरात आल्यानंतर आम्ही देवाला एकदम प्रार्थना केली आणि आमच्या पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झालो. तर अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली, जी की आम्ही आता कोल्हापूरकडे जात होतो. तर अशा प्रकारे आपण ह्या सुंदर अशा देवस्थानाला भेट दिल्यानंतर आता आम्ही पुढे एक वेळेस नक्की येऊ असा देवाकडून आशीर्वाद घेतला आणि आम्ही पुढील वाटचालीस निघालो.